मित्रांनो नमस्कार. मित्रांनो आपण टेन्सेस सुरू केले होते, 2 व्हिडिओज बनवले, तुम्हाला ते आवडले. तुम्ही त्याचा अभ्यास पण करत आहात, काही प्रश्न विचारले होते, त्यातले तुम्ही उत्तरं पण दिलेले आहे. आता हा टेन्सेसचा 3रा व्हिडिओ बनवतो आहे मी आणि इथून पुढे ॲक्च्युली आपण टेन्सेसला सुरुवात करत आहोत. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल आता की टेन्सेस म्हणजे काय, टेन्सेसचा वापर कसा करतात, त्यांची वाक्य कशी बनतात हे आपण समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. का याच्यासाठी सांगतो, कारण आज आपण जो टेन्स शिकणार आहोत, ज्या टेन्सपासून आपण स्टार्ट करणार आहोत तो टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. हा अत्यंत महत्त्वाचा टेन्स आहे, हा बेस आहे. तुम्हाला घराचं उदाहरण देतो. घर मजबूत केव्हा असतं, जेव्हा त्याचा पाया मजबूत असतो. तुम्हाला जर टेन्सेसचा पाया एकदम घट्ट पक्का करायचा असेल तर या ठिकाणी मी तुम्हाला सजेशन करेल की सिंपल प्रेझेंट टेन्स अत्यंत मन लावून शिकायचा, मन लावून अभ्यासायचा. मी पण तुम्हाला याच्यातल्या प्रत्येक गोष्टी शिकवणार आहे. याच्यातल्या गोष्टी तुम्हाला जर आल्या, या गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर तुम्हाला जे पुढचे टेन्सेस शिकायचे त्या पुढच्या टेन्सेसवर कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. अगदी सहज तुम्ही शिकून जाल. तेवढ्याच डिटेलमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करेल, डीपमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करेल, प्रत्येक बेसिक गोष्ट कव्हर करेल आणि ह्या सगळ्या गोष्टी जी मी शिकवणार आहेत त्या बोलण्यासाठी पण तुम्हाला उपयोगात येतील, कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठीसुद्धा उपयोगात येतील आणि तुमचं जे शालेय ग्रामर असतं, कॉलेजचं ग्रामर असतं, त्या प्रत्येक गोष्टीसाठी उपयोगात येणार आहे. मग आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्स सुरू करणार आहोत. तुम्हाला आता बॅकग्राऊंड क्लिअर माहिती आहे. बघितलेले नसतील मागचे व्हिडिओ 2 तर ते बघून घ्या, तरच इथे या. कारण ते 2 व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला जास्त व्यवस्थित हे सर्व समजणार आहे जे मी तुम्हाला शिकवणार आहे. चालेल. आता सिंपल प्रेझेंट टेन्स आधी आपण काय शिकू, स्ट्रक्चर. मी तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्याची जी रचना असते, जे स्ट्रक्चर असतं ते मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. ज्यावेळेस आपण स्ट्रक्चरचा विचार करतो, ॲक्च्युली आपल्यापुढे काय असतो, मग एक सब्जेक्ट असतो वाक्यामध्ये, बरोबर. त्यानंतर आपण व्हर्ब वापरत असतो आणि त्यानंतर आपण ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट वापरत असतो. आता ज्यावेळेस हा व्हर्ब या ठिकाणी मी लिहिलेला आहे, ॲक्च्युली 2 प्रकारचे व्हर्ब येतात. एक असतो व्हर्बचा पहिला रूप म्हणजे V1 आणि कधीकधी काही कारणांमुळे त्याला एस प्रत्यय लागत असतो. मग कुठे फक्त V1 लिहायचा, कुठे फक्त एस लिहायचा, त्या गोष्टी आता आपण आधी समजून घेऊ. काय समजून घेऊ आपण, स्ट्रक्चर. कोणत्या टेन्सचं, सिंपल प्रेझेंट टेन्सचं. मग आता बघा, या ठिकाणी मी तुम्हाला स्ट्रक्चर समजून सांगतो. सर्वात आधी आपण विचार करूया पॉझिटिव्ह स्टेटमेंटचा. सर्वात आधी कोणतं स्टेटमेंट शिकणार आहोत आपण, पॉझिटिव्ह स्टेटमेंट. आता हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट म्हणजे असं स्टेटमेंट की ज्याच्यात नो, नॉट, नेवर, नथिंग म्हणजे जे शब्द नकारात्मकता दर्शवतात त्या शब्दांचा या वाक्यामध्ये समावेश होत नाही. अशा वाक्यांना पॉझिटिव्ह स्टेटमेंट म्हणतात. पण हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आपण कोणतं शिकतो आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचं शिकतो आहे, हे विसरायचं नाही. आता पॉझिटिव्ह स्टेटमेंट हे शिकायचं आणि V1 वापरायचं का एस वापरायचा ते शिकायचं. काही उदाहरणं बघूया. सर्वात पहिलं उदाहरण. आता उदाहरण कसं लिहिणार आहे मी, या स्ट्रक्चरप्रमाणे लिहिणार आहे. आधी सब्जेक्ट लिहिणार, मग व्हर्ब लिहिणार, मग ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट लिहिणार. मग आता सर्वात पहिलं वाक्य या ठिकाणी मी लिहितो आहे. या ठिकाणी मी लिहिलं आय गो टू शिमला. आय गो टू शिमला इन हॉलिडेज. काय लिहिलं, आय गो टू शिमला इन हॉलिडेज. हे पहिलं वाक्य लिहिलं. आता तुम्हाला या सब्जेक्टकडे लक्ष द्यावं लागेल. मी तुम्हाला प्रोनाऊन शिकवलेले आहेत आणि प्रोनाऊनमध्ये तुम्हाला पर्सनल प्रोनाऊन सर्व शिकवलेत. पर्सनल प्रोनाऊनमध्ये सब्जेक्ट म्हणून येणारे प्रोनाऊन त्याचं क्लासिफिकेशन तुम्हाला शिकवलेलं आहे. म्हणजे फर्स्ट पर्सन काय, सेकंड पर्सन काय आणि थर्ड पर्सन काय. मग आता आय म्हटलं की फर्स्ट पर्सन आहे, एकटाची म्हणजे सिंग्युलर आहे. म्हणजे ज्यावेळेस सब्जेक्ट फर्स्ट पर्सन आहे, सिंग्युलर आहे, त्यावेळेस मी इथे काय लिहिला, गो लिहिला. काय काय नाही लिहिलं मी इथे, गोज लिहिला का नाही, गोज लिहिला नाही. मी इथे वेंट लिहिला का नाही. मी इथे गोईंग लिहिला का नाही. मी इथे गॉन लिहिला का नाही. हे सगळे फक्त गो या व्हर्बची वेगवेगळी रूपं आहेत.
मग मी गोज लिहिला नाही, वेंट लिहिला नाही, गोईंग लिहिला नाही, गॉन लिहिला नाही. वेंट का लिहिला नाही? कारण हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. पास्ट राहिला असता तर वेंट लिहिणार. मी गोईंग का लिहिला नाही? कारण हा सिम्पल टेन्स आहे म्हणून मी गोईंग लिहिला नाही. गॉन का लिहिला नाही? कारण हा सिम्पल प्रेझेंट आहे, परफेक्ट नाही, त्यामुळे गॉन लिहिला नाही. ही सगळी कारणं आहेत. मी ही वर्ड्स या ठिकाणी लिहिलेली नाही. आता मी तुम्हाला पुढे घेऊन जातो. काय लक्षात ठेवलं? सब्जेक्ट जर फर्स्ट पर्सन सिंग्युलर असेल तर फक्त बेस फॉर्म येतो. याला तुम्ही बेस फॉर्म म्हणा किंवा रूट फॉर्म म्हणा. वर्बचा बेस फॉर्म किंवा रूट फॉर्म वापरला जातो आय सोबत. या ठिकाणी दुसरं वाक्य लिहितो. इथे लिहिला मी वी किंवा दे. मी दोन सब्जेक्ट आता वापरणार आहे. वी काय झाला? फर्स्ट पर्सन प्लुरल. दे काय झाला? थर्ड पर्सन सिंग्युलर. हे सगळं शिकवलेलं आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा, तिकडे तुम्हाला प्रोनाऊनचे, पर्सनल प्रोनाऊनचे व्हिडिओ सापडून जातील. मग वी आणि दे. वीला काय म्हटलं मी? फर्स्ट पर्सन प्लुरल. देला काय म्हटलं? थर्ड पर्सन सिंग्युलर. हा पण प्लुरल, दोघं प्लुरल आहेत. फर्स्ट पर्सन प्लुरल, थर्ड पर्सन प्लुरल. आता जेव्हा फर्स्ट पर्सन सिंग्युलर असतो तेव्हा गो वापरतो. मग वी किंवा दे आला तर काय करणार? तिथे सुद्धा आपण रूट फॉर्म वापरतो, बेस फॉर्म वापरतो. तिकडे जी यादी दिली होती त्याच्यापैकी कोणताही वर्ब वापरत नाही. मग काय लिहिला मी या ठिकाणी? वी किंवा दे प्ले इन द इव्हिनिंग. बघा काय लिहिलं? वी किंवा दे प्ले इन द इव्हिनिंग. सगळ्यात महत्त्वाचा शब्द काय? प्ले. दुसऱ्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? या वाक्यामध्ये एमी जर वापरला का? नाही. वॉज वेअर? नाही. गोज, वेंट, गोईंग, गॉन काहीही वापरलेलं नाही. फक्त प्ले वापरला. प्लेड नाही, प्लेईंग नाही, काहीच नाही, कारण हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. इथे मी काय लिहिलं आहे? V1. हा V1 आहे. एस प्रत्यय अजून लावलेला नाही, ते उदाहरण अजून घेतले नाही. समजा या ठिकाणी आपण तिसरं उदाहरण घेतलं. तिसरं उदाहरण आता हे माणसं झाले. आपण वस्तू पण घेऊ शकतो. आता आपण लिहू शकतो प्लॅनेट्स. काय लिहितो मी? प्लॅनेट्स मूव्ह. वाक्य लिहिलं. प्लॅनेट्स मूव्ह अराउंड देमसेल्व्स. अराउंड देमसेल्व्स म्हणजे काय? मी हॉलिडेजमध्ये शिमल्याला जातो. ते सायंकाळी खेळतात. आणि प्लॅनेट्स म्हणजे ग्रह. ग्रह काय करतात? स्वतःभोवती फिरतात. आता प्लॅनेट्सकडे लक्ष द्या. शेवटी काय आलेला आहे? एस प्रत्यय आलेला आहे. हा एस प्रत्यय काय दर्शवतोय? प्लुरल फॉर्म दर्शवतोय. म्हणजे कधी पण सब्जेक्ट प्लुरल फॉर्म राहिला तर वर्बला एस प्रत्यय लावायचा नाही, काहीही गरज नाही. सिम्पल प्रेझेंट टेन्स असला की वर्बचं दुसरं रूप वापरायचं नाही. सिम्पल प्रेझेंट टेन्स असला की ING वापरायचा नाही. सिम्पल प्रेझेंट टेन्स असला की तिसरं रूप वापरायचं नाही जे ED प्रत्यय लागलेलं असेल. मग प्लॅनेट्स मूव्ह अराउंड देमसेल्व्ह. मग या ठिकाणी आपण माणसं घेतली, या ठिकाणी वस्तू घेतली. आता एखादा प्राणी घेऊया. इथे मी घेतलं द डॉग, द डॉग्स. इथे मी डॉग्स लिहितो. द डॉग्स बार्क ॲट नाईट. काय लिहिलं? द डॉग्स बार्क ॲट नाईट. पुन्हा इकडे लक्ष द्या. हा आपला सब्जेक्ट आहे डॉग्स. आपण काय म्हणतो? कुत्रे. एकापेक्षा जास्त आहेत कारण एस प्रत्यय लागलेला आहे. बार्क म्हणजे भुंकणे. याला एस प्रत्यय लावला का? नाही. का बरं? सब्जेक्ट काय आहे? प्लुरल आहे. जर सब्जेक्ट प्लुरल असेल, फर्स्ट पर्सन सिंग्युलर असेल तर एस प्रत्यय लावायचा नाही. या ठिकाणी मी आयला अजून एक ऑब्लिक करून यू लिहून ठेवतो. तुमच्या लक्षात राहील की आय सोबत यू जरी आला तरी त्या ठिकाणी वर्बला एस प्रत्यय लागत नाही. डॉग्सला पण नाही कारण एकापेक्षा जास्त आहेत, लक्षात घ्या. प्राणी आला म्हणजे एस लावायचा नाही असं नाही. एकापेक्षा जास्त प्राणी आले तर एस प्रत्यय लावायचा नाही. एकापेक्षा जास्त प्लॅनेट आले तर एस लावायचा नाही. वी आणि ते दोघं प्लुरल आहे म्हणून इथे एस लावला नाही. आय आणि यू दोघं सिंग्युलर असून पण एस लागला नाही. याच्यावरून काय समजायचं? जेव्हा फर्स्ट पर्सन किंवा सेकंड पर्सन सिंग्युलर असेल एस प्रत्यय लागत नाही. मग पॉझिटिव्ह स्टेटमेंट आपण बघितलं. आय किंवा यू गो टू शिमला इन हॉलिडेज. वी किंवा दे प्ले इन द इव्हिनिंग. प्लॅनेट्स मूव्ह अराउंड देमसेल्व्स आणि द डॉग्स बार्क ॲट नाईट.
अशा प्रकारे पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स बनले. आता आपल्याला निगेटिव्ह स्टेटमेंट्स बनवायचे आहेत, पण त्याच्या आधी एस प्रत्यय आपले बाकी आहेत ते समजून घेऊ. वर्बला एस प्रत्यय केव्हा लागतो पुन्हा मी या ठिकाणी तुम्हाला 3 वाक्यांनी समजून सांगतो. आता मी या ठिकाणी लिहितो ही, काय लिहिलं ही. आता मी पुन्हा गो शब्द लिहितो, परंतु त्याला लागणार आहे एस. ही गोज टू शिमला, ही गोज टू शिमला. इथे आता मी एव्हरीडे लिहून टाकतो, काय प्रॉब्लेम नाही. ही गोज टू शिमला एव्हरीडे. त्यानंतर पुढचं वाक्य लिहिलं शी प्लेज इन द इव्हिनिंग, शी प्लेज इन द इव्हिनिंग. पुढचं वाक्य लिहितो द डॉग बार्क्स ॲट नाईट. किंवा प्लॅनेटचं उदाहरण लिहितो द प्लॅनेट मूव्स अराउंड इटसेल्फ. ठीक आहे, काय काय लिहिलं बघा. पहिलं उदाहरण आहे ही गोज टू शिमला. आता मी इथे सब्जेक्ट वापरला आहे ही. कोणता सब्जेक्ट वापरला आहे? ही सब्जेक्ट वापरला आहे. पुढच्या वाक्यात कोणता सब्जेक्ट वापरला आहे? शी. पुढच्या वाक्यात आहे द डॉग आणि पुढच्या वाक्यात आहे द प्लॅनेट. प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या. आता किती आहेत? ही म्हणजे किती लोक आहेत? एकच व्यक्ती आहे. पण मग प्रोनाऊनच्या भाषेत सांगायचं तर कोणता प्रोनाऊन येतो? थर्ड पर्सन सिंग्युलर. पुढे आहे शी. शी पण काय झालं? थर्ड पर्सन सिंग्युलर. फर्स्ट पर्सन म्हणजे जो बोलतो तो, सेकंड पर्सन म्हणजे ऐकणारा, आणि थर्ड पर्सन म्हणजे ज्याच्याबद्दल फर्स्ट पर्सन बोलतो तो व्यक्ती. आता मी कोणाबद्दल बोलतोय? ही बद्दल बोलतोय. मी कोणाबद्दल बोलतोय? शी बद्दल बोलतोय. म्हणजे तिघं काय झाले? थर्ड पर्सन झाले. एकटेच आहे म्हणून सिंग्युलर झाले. आणि अशा प्रकारे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आला तर त्याला एस प्रत्यय लागतो. गोचा गोज होतो, प्लेचा प्लेज होतो. आता मागच्या वाक्यात डॉग्स होतं, डॉग्स, एकापेक्षा जास्त डॉग्स होते, पण या वाक्यात फक्त डॉग आहे, एकच डॉग आहे. मग बार्कला काय लागला प्रत्यय? एस लागला. द डॉग बार्क्स. का बरं? थर्ड पर्सन सिंग्युलर. डॉग पण काय झाला? थर्ड पर्सन सिंग्युलर झाला. प्लॅनेटला या ठिकाणी मूव लिहिलं आहे मी मुद्दामून. आता इथे एस लिहून दाखवतो तुम्हाला. का बरं? हे दाखवण्यासाठी की एकटाच राहिला सब्जेक्ट तो थर्ड पर्सन सिंग्युलर असला तर आपण वर्बला काय प्रत्यय लागतो? एस प्रत्यय लावतो. ठीक आहे. मग तुम्हाला हे कळलं की कुठे फक्त V1 वापरायचा आणि कुठे एस वापरायचा. आता V1 कुठे वापरायचा आहे बघायचं असेल, परत रिवाइंड करा. आधी काय बोललो ते ऐका आणि मग हे ऐका. तुम्हाला सब्जेक्टमध्ये फरक कळेल. तिकडे आय होता, यू होता, वी होता, दे होता, डॉग्स होता आणि प्लॅनेट्स होता. त्यामुळे आपण एस प्रत्यय लावला नाही. इथे सिंग्युलर आहे, एस प्रत्यय लागला. इथपर्यंत कळलं? ओके. हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स होते. आता आपण निगेटिव्ह स्टेटमेंट समजून घेऊ. मी इथे टायटल देतो निगेटिव्ह स्टेटमेंट्स. म्हणजे आता आपल्याला नॉट वापरायचा आहे. कसा वापरणार बघा. तेच वाक्य घेणार आहोत आपण, फक्त तुम्हाला आता नॉट वापरून दाखवणार आहे. आता सगळ्यात पहिलं वाक्य घेऊया आपण आय किंवा यूचं. काय म्हणतात याला? याला म्हणतात फर्स्ट पर्सन सिंग्युलर, याला म्हणतात सेकंड पर्सन सिंग्युलर. आता मी इथे लिहितो गो, पण आपल्याला निगेटिव्ह लिहायचं आहे त्यामुळे मी इथे थोडी जागा सोडतो. काय वापरायचे ते सांगतो तुम्हाला. आय किंवा यू लिहिला, पुढे लिहिला गो टू शिमला. पुढे काय होता आपला दुसरा सब्जेक्ट? वी किंवा दे. पुढे लिहिलं प्ले इन द इव्हिनिंग. ठीक आहे. पुढचं वाक्य काय होतं? द प्लॅनेट्स, द प्लॅनेट्स. पुढे काय लिहिलं मग मी? इथे जागा सोडतो नॉटसाठी. इथे लिहितो मूव अराउंड देमसेल्व्स. काय लिहिलं? देमसेल्व्स. पुढे चौथं वाक्य आहे द डॉग्स, द डॉग्स.
इथे लिहितो डॅश आणि इथे लिहितो बार्क ॲट नाईट. आधीचे वाक्य काय होते नीट आठवा आता. आधीचे वाक्य होते की मी किंवा तू शिमल्याला जातो रेग्युलरली. वी किंवा ते सायंकाळी खेळतात. प्लॅनेट स्वतःभोवती फिरतात. डॉग्स रात्री भुंकतात. मराठी वाक्य काय आहे ते लक्षात आलं. तात शिमल्याला जातो, जातात, फिरतात, भुंकतात. तात, तो, ते, तात असं मराठीत येतं शेवटी. मग आता आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे. निगेटिव्ह करताना आपण डू प्लस नॉट वापरतो. काय वापरतो? डू प्लस नॉट. याचा शॉर्टकट काय होतो? डोंट. किंवा दुसरा प्रकार घ्यायचा तर तो काय होतो? डज प्लस नॉट होतो. काय होतो? डज प्लस नॉट. त्याचा शॉर्ट फॉर्म काय होतो? डझंट. जनरली स्पोकन इंग्लिशमध्ये शॉर्टकट वापरतात म्हणून मी या ठिकाणी शॉर्टकट वापरणार आहे. मग इथे डू नॉट येणार. आय किंवा यू सोबत काय येणार? डू नॉट. पण मग डू नॉटचा शॉर्टकट काय होणार आहे? डोंट. इथे सुद्धा डू नॉट. डू नॉटचा शॉर्टकट काय होणार आहे? डोंट. प्लॅनेट्स इथे सुद्धा डू येणार आहे पण शॉर्टकट वापरतोय डोंट. इथे पण डोंट. आता मी डोंट वापरला, डज नॉट का वापरला नाही? कारण आधीच्या वाक्यात आपण काय केलं होतं? एस वापरला नव्हता आणि नंतर एस वापरला. आता हा एस म्हणजेच डज असतो. डूला पण एस प्रत्यय लागला की डूचा डज होतो. जसा प्लेचा प्लेज झाला, गोचा गोज झाला, मूचा मूव्ज झाला, बार्कचा बार्क्स झाला, तसा डूला एस प्रत्यय लागला की डज होतो. मग हे सगळे सब्जेक्ट कोणते आहेत? हा फर्स्ट पर्सन सिंग्युलर आहे, हा सेकंड पर्सन सिंग्युलर, हा थर्ड पर्सन प्ल्युरल आहे, थर्ड पर्सन प्ल्युरल आणि फर्स्ट पर्सन प्ल्युरल. त्यानंतर प्लॅनेट्स प्ल्युरल आहेत, थर्ड पर्सन. डॉग्स थर्ड पर्सन प्ल्युरल आहेत. मग या ठिकाणी आपल्याला डोंट वापरावा लागेल, डज वापरता येणार नाही कारण प्रत्येक सब्जेक्ट हा एकतर प्ल्युरल आहे किंवा फर्स्ट आणि सेकंड पर्सन सिंग्युलर आहे. फर्स्ट आणि सेकंड पर्सन सिंग्युलर असलं तर एस प्रत्यय वापरत नाही. ठीक आहे. मग आता एस प्रत्यय कुठे वापरायचा ते आपण बघू. पुढचे वाक्य बघू आपण. ठीक आहे. आता इथे मी ही लिहिणार, मग इथे शी लिहिणार, इथे फक्त डॉग लिहिणार, इथे फक्त प्लॅनेट लिहिणार. काय वैशिष्ट्य झालं सगळ्या सब्जेक्टचं? सगळे सिंग्युलर आहेत. पण हा फर्स्ट पर्सन सिंग्युलर, सेकंड पर्सन सिंग्युलर नाही, हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. हा पण थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, हा पण थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, हा पण थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. आता आपल्याला यांना निगेटिव्ह करायचं आहे. मग थर्ड पर्सन सिंग्युलर आल्यावर एस प्रत्यय लागतो. मी तुम्हाला सांगितलं डूला एस प्रत्यय लागल्यावर त्याचा होतो डज. काय होतो त्याचा? डज. हे बघा, हा लिहिला डज आणि त्याच्यासोबत लिहिला नॉट, डज नॉट. त्याचा शॉर्ट फॉर्म काय? इथे लिहितोय मी डझंट. डज नॉटचा शॉर्ट फॉर्म काय झाला? डझंट. सो ही डझंट गो टू शिमला. हे झालं आपलं वाक्य. लक्षात काय घ्यायचं आहे? हा जो ही आहे हा थर्ड पर्सन सिंग्युलर असून सुद्धा गोला आपण एस प्रत्यय लावला नाही. म्हणजे ही गोज होऊ शकत नाही आता, कारण एस एका ठिकाणी वापरला गेला. कुठे वापरला आपण? डूच्या ठिकाणी. ज्या वेळेस हा जो डू असतो याला एस प्रत्यय लागतो, याचा काय होतो? याचा डज होत असतो. मग झाला का एस वापरला गेला, पुन्हा गोला एस वापरायचा नाही. ठीक आहे. आता पुढचं वाक्य होतं शी. इथे तुम्ही डज नॉट लिहू शकतात किंवा डझंट लिहू शकतात आणि पुढे रूट वर्ब लिहायचं किंवा बेस फॉर्म ऑफ द वर्ब लिहायचा प्ले. शी डझंट प्ले इन द इव्हिनिंग असं आपलं वाक्य झालं. इथे पण आपण प्लेला एस प्रत्यय लावला आहे का? नाही, कारण इथे एस प्रत्यय लावला गेला. डूला एस प्रत्यय लावला की काय होतो? डज होतो. त्यानंतर डॉग इथे लिहिला आपण डज नॉट, इथे लिहिला डझंट, पुढे लिहिलं बार्क. डॉग
डज नॉट किंवा डझंट बार्क, पुढे लिहिलं मी ॲट नाईट। इथे सुद्धा बार्क या शब्दाला एस प्रत्यय लावलेला नाही, कारण इकडे तो लावला गेला। अजून एखादं उदाहरण आपण कोणतं घेतो? प्लॅनेटचं घेतो। आता इथे मी लिहिला डज नॉट किंवा काय लिहिला? डझंट लिहिला। पुढे लिहिलं मूव्ह, डझंट मूव्ह अराउंड इटसेल्फ। हे झालं आपलं वाक्य। मूव्ह, बार्क, प्ले, गो यांना एस प्रत्यय लावायचा नाही, जरी सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर आहे। ही, शी, डॉग, प्लॅनेट तिघाच्या तिघं थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत, पण एस लावायचाच नाही का? लावायचा आहे। कुठे लावायचा? डज या ठिकाणी लावायचा। मग काय लक्षात ठेवणार आहोत आपण? आता आपण लक्षात ठेवणार आहोत की समजा सब्जेक्ट जर आय असेल, यू असेल किंवा वी असेल किंवा दे असेल किंवा कुठलाही शब्द प्ल्युरल, उदाहरणार्थ प्लॅनेट्स, डॉग्स, म्हणजे सब्जेक्टला काय प्रत्यय लागलेला? एस प्रत्यय लागला आहे। त्यावेळेस वर्बला एस प्रत्यय लावायचा नाही। म्हणजे जर गो असेल तर त्याचा गोज होणार नाही, गोच लिहायचा। आणि त्याऐवजी सब्जेक्ट जर ही असेल, शी असेल किंवा प्लॅनेट्सचा सिंग्युलर काय होतो? प्लॅनेट। डॉग्सचा या ठिकाणी प्ल्युरल पाहिजे, डॉग्सचा सिंग्युलर काय होतो? डॉग। असा जर वर्ब आला त्या ठिकाणी फक्त V1 लिहून चालणार नाही, म्हणजे तुम्ही जर गो लिहिलं तर चालणार नाही, हे रॉंग असेल, हे रॉंग असेल। आता ही, शी, प्लॅनेट, डॉग हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत। मग थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत तर तुम्हाला काय लिहावं लागेल? गोज लिहावा लागेल। काय लिहावं लागेल? यांच्यासोबत गोज लिहावा लागेल। यांच्यासोबत काय लिहावं लागेल? गो लिहावा लागेल। कोणताही वर्ब येऊ द्या, मग कम आला तर कम्स होईल, इथे कम राहील। त्याच पद्धतीने जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स होईल तेव्हा डूला एस प्रत्यय लागतो आणि डज होतो, आणि मग आपण तिथे काय लिहितो? डज नॉट लिहितो। त्याचा शॉर्ट फॉर्म काय होणार? डझंट होणार। ठीक आहे। तर अशा पद्धतीने आज आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह स्टेटमेंट्स बघितले। आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये प्रश्न कसा बनतो सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये ते समजून घेणार। ठीक आहे। थँक्यू।